शब्द फिरवतात आणि सगळे पद आपल्या, परंतु आदरणीय विजयरावजी भांबळे साहेबांनी कधी शब्द फिरवला नाही. कार्यकर्त्यांना मोठं करण्याचं काम केलं. कार्यकर्त्यांना लाल दिव्याच्या गाडीत बसवण्याचं काम आदरणीय साहेबांनी केलं. आज आपण बघू शकतो खऱ्या अर्थानं साहेबांनी नेहमी विकास कामं केली, परंतु या इथल्या मतदारसंघाच्या विद्यमान आमदार केवळ फेसबुकवर दिसतात. फेसबुकवर असतात की नाही? म्हणून येणारे उमेदवार कोण पाहिजे आमदार म्हणून? पीक विमा घोटाळा माहिती ना सगळ्यांना. खऱ्या अर्थानं काल माझ्या सहकार्याने मला येऊन सांगितलं माझ्या बाबांच्या बद्दल काही आक्षेपार्ह विधान केले गेले, पण बाबांनो मला आपल्याला सांगायचंय माझ्या बाबांनी कधी पीक विमा चोरला नाही, कधी पीक विमा घोटाळा केला नाही. खऱ्या अर्थानं माझे बाबा कधी 3 महिने जेलमध्ये गेले नाही. मला माझ्या बाबांवर गर्व आहे. त्यांनी जनसेवेसाठी त्यांचं कार्य केलं. म्हणून आपण सर्वांनी विकासाला मतदान केलं पाहिजे. विकास म्हणजे विजय भांबळे. आपण सर्वांनी हे निर्धार करा. म्हणून येणाऱ्या आगामी विधानसभेत आपण आदरणीय भांबळे साहेबांना भरभरून असं मतदान करावं असं विनंती करते व माझं मनोगत इथेच थांबवते. धन्यवाद. आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा, आदरणीय विजयरावजी भांबळे साहेबांचा. प्रचंड रॅलीसाठी उपस्थित आमच्या सोबत इथे आदरणीय रोहित दादा पवार आणि मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय आपण सर्व आज विजयरावजी भांबळे यांची उमेदवारी अर्ज भरणार आहे. आजपासून शरद पवार साहेबांचा हा सच्चा सैनिक मैदानात उतरणार आहे. हा सच्चा सैनिक, हे प्रामाणिक सैनिक, हे निष्ठावंत सैनिक आणि आपण सर्व सैनिक. आज धर्मयुद्धाचा प्रारंभ आहे. धर्मयुद्धाचा प्रारंभ आहे. आता आपल्याला गुन्हेगारी संपवायची आहे. आपल्याला गुंडगिरी संपवायची आहे. आपल्याला भ्रष्टाचार संपवायचा आहे. आपल्याला लबाडी भूलथाप्या, आपल्याला महंगाईवर नियंत्रण आणायचं आहे. आपल्याला बेरोजगारीवर नियंत्रण आणायचं आहे आणि आपल्याला महाराष्ट्र पुन्हा समृद्ध करायचं आहे. शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, व्यापाऱ्यांना, महिलांना, बालकांना सगळ्यांना न्याय द्यायचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या संविधान याचे मूल्य आपल्याला पुन्हा मजबूत करायचे आहे आणि अल्पसंख्याक समाज, खास करून मुस्लिम समाज यांच्या मनात जे भीती आहे, जी असुरक्षिततेची भावना आहे, ती आपल्याला दूर करायची आहे. आणि म्हणून या विजयाला
वाईटावर चांगल्यावर विजय प्राप्त करायची आहे. पण याच्यासाठी आपल्या सर्वांची साथ हवी आहे. सर्वांची साथ हवी आहे. कारण महाराष्ट्र संतापलेला आहे. आज महाराष्ट्र संतापलेला आहे, बेजार झालेला आहे. कुठे नेऊन ठेवलेला आहे महाराष्ट्र हा प्रश्न होतोय. कारण आज 5-5 वर्षाच्या चुमुकल्यावर दुष्कर्म करण्याची वेळ आलेली आहे. गृह मंत्रालय कुठे आहे काय समजत नाहीये. महिलांवर अत्याचार होतोय. महिला सुरक्षित नाही, दलित सुरक्षित नाही, अल्पसंख्याक सुरक्षित नाही. पोलीस स्टेशनवर गोळीबार होतोय. आमदार गोळीबार करू लागले. माजी मंत्री गोळीबार करून त्यांची हत्या रस्त्यावर होत आहेत. कुठे आहे कायदा सुव्यवस्था? लाखो महिला गायब झालेले आहे. तुम्ही महिलांच्या सन्मानाचा विषय करतो, महिलांचा लाड करतो, पण ते गायब झालेले लाखो महिला त्याच्याबद्दल तुम्हाला काय करता येते का? नाही. कारण हे घर फोडणारे, हे पक्ष फोडणारे, हे दरोडेखोर यांना राज्य करता येत नाही. म्हणून आज महाराष्ट्राचा हा हाल झालेला आहे. जिंतूर मध्ये शेकडो कोटी रुपये खर्च झालेले आहे विकास कामावर. त्याच्याबद्दल आपल्याला सांगण्यात येतात. कुठे आहे काम? कुठे झालेले आहे काम? आपल्याला कुठे दिसले का काम? कुठे दिसले का आपल्याला रस्त्याचे काम? रस्ते चांगले झाले? काय विकास झाला? प्रश्न हा आहे. लाडकी बहीण म्हणून आपण महिलांना पैसे देऊन त्यांचे मत खरेदी करण्याचा प्रयत्न केला. सुप्रीम कोर्टाने ती योजना बंद केली. पण आम्ही ती योजना, आमची सरकार आल्यावर ती योजना आम्ही पुन्हा आणू. प्रत्येक महिलांना आम्ही पैसे देऊ. आम्ही चांगली योजना आणू. अशा भूल थाप्यांची योजना नाही. कारण आज त्यांनी काय केलं? तेल, खाद्य तेल किती रुपयाला डब्बा आहे आज? किती रुपयाला डब्बा आहे? 900 रुपयाला होते. त्याच्यावर 1500 रुपये वाढ झाली आणि तो 1500 इथून ते कमवू लागले. 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर 500 रुपयाचा झाला. तर आता महिलांना जे 1500 रुपये देत आहे ते फायदा कोणाचा? जाता जाता मी एक कविता सांगते आणि निघते. ऐका कविता. वादा करके मक्खन का मलाई छीन लेता है. अगर देता है 2 रुपए 2.5 छीन लेता है. अगर देता है 2 रुपए 2.5 छीन लेता है. हुनरमंद है मेरा हाकिम कि जो इतनी सफाई से टैक्स के नाम पर आधी कमाई छीन लेता है. तर आधी कमाई छीनने वाले हमें नहीं चाहिए. हमें न्याय देने वाला चाहिए. आज आपकी उपस्थिति इस बात की नांदी है कि विजय राव का विजय निश्चित है और हम सबको इसके लिए आगे बढ़ना है. महाविकास आघाड़ी की सरकार स्थापित करना है. इतना ही कहती हूँ और आपसे रजा लेती हूँ. धन्यवाद. तर इथं जाहीर प्रवेश होणार आहेत. बंडू नाना कदम, सरपंच देऊळगाव गात, शरदजी आकात, कृषी उत्पन्न बाजार संचालक सेलू, सुरेश बाप्पा रोडगे, माननीय माजी सरपंच रवळगाव, विलाजी भुजबळ, ग्रामपंचायत सदस्य खेरडा, ईश्वर चांदणे, भास्कर मस्के, सय्यद उस्मान, सय्यद. सन्माननीय श्री विजयरावजी भांबळे साहेबांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित झालेला आहात. या कार्यक्रमाला उपस्थित माननीय रोहित दादा पवार साहेब, माननीय फौजिया खान मॅडम आणि उपस्थित तमाम मतदार बंधू आणि भगिनींनो,
मी परवाच्या दिवशी भोगाव येथे जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम घेतला आणि त्या ठिकाणी सर्व माझी आणि माझ्यासारख्या होणाऱ्या तमाम कार्यकर्त्यावर अन्यायाची सगळी बाजू मांडली। काल माझ्यासोबत माझ्यानंतर काल अंबरवाडीचे सरपंच आणि तालुक्यातला प्रमुख चेहरा माननीय राजेभाऊ घुगे अंबरवाडीकर यांनी सुद्धा प्रवेश केलेला आहे। मला या ठिकाणी एवढंच सांगायचंय, सर्वांना कळालेलं आहे की 23 तारखेला विजयी गुलाल हा विजयराव भांबळेच्याच अंगावर पडणार आहे। या ठिकाणी रोहित दादा विशेष सांगायचंय, आमच्या तालुक्यातली परिस्थिती आता अशी झालेली आहे, छोटे मन से कोई बड़ा नहीं होता और टूटे मन से कोई खड़ा नहीं होता। प्रत्येक कार्यकर्ता समोरच्या भाजप पार्टीचा मनातून दुखवलेला आहे। झोपीचं सोंग घेणारे, झोपीचं सोंग घेणाऱ्याला उठवता येत नाही, झोपलेल्याला उठवता येत नाही आणि ती वेळ सन्माननीय विद्यमान आमदार महोदयांनी त्यांच्यावर आणलेली आहे। एवढंच सांगतो, उद्या होणाऱ्या 23 तारखेला आपण आज जसा वेळ काढला तसा वेळ काढून मोठ्या संख्येने प्रचंड बहुमतांनी विजयराव भांबळे साहेबाला आमदार करायचंय। आणि दादा, आमच्या तालुक्याला एवढं ऐकायचंय, मी विजय माणिकराव भांबळे ईश्वर साक्ष शपथ घेतो की, आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर मी जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघाचे आताचे माजी आमदार परंतु भावी आमदार आणि भावी मंत्री विजयरावजी भांबळे साहेबांना विनंती करतो। धन्यवाद। माझ्या हाती मी प्रचंड आशावादी, हे भविष्य माझ्या हाती मी प्रचंड आशावादी, मी राष्ट्रवादी, मी महाराष्ट्रवादी, मी राष्ट्रवादी, मी महाराष्ट्रवादी, मी राष्ट्रवादी, मी महाराष्ट्रवादी। छत्रपती शिवाजी महाराज की, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महाराष्ट्राचे नेते आणि युवकाचं नेतृत्व आमचे युवकाचे श्रद्धास्थान पवार साहेबांची संपूर्ण धुरा सांभाळणारे आदरणीय रोहितदादा पवार, व्यासपीठावर विराजमान महाविकास आघाडीचे व घटक पक्षाचे सर्व नेते, सर्व सन्माननीय कार्यकर्ते, मला आशीर्वाद देण्यासाठी आलेले तमाम जिंतूर मतदारसंघातील सर्व शेतकरी, काबाड कष्ट करणारे सर्व माझे तरुण सहकारी, युवक, महिला, पत्रकार आणि संपूर्ण महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि बंधू आणि भगिनींनो, मी सगळ्यात अगोदर या मतदारसंघातून प्रत्येक गावातून आपलं शेतातलं काम बंद करून आमच्या मजुरांनी आपलं मजुरीचं काम बंद करून, व्यापाऱ्यांनी आपलं दुकानाचं काम बंद करून मला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आपण आलात, त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मानतो। मी विशेष करून
तीन नेत्यांचे आज आभार मानतो मी. देशाचे आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब, युवकांचे नेते राहुलजी गांधी आणि आदरणीय उद्धव साहेब, या तिन्ही नेत्यांनी माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्यावरती विश्वास टाकला आणि मला महाविकास आघाडीची उमेदवारी दिली. त्याबद्दल या तिन्ही नेत्यांचे मी मनापासून आभार मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मानणार. अनेक लोक चर्चा करत होते की विजय भांबळेला तिकीट मिळणार नाही, त्यांचं तिकीट कापलं जाईल. परंतु मला गर्वानं सांगायचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा आहे की विजय भांबळेला घरी बसून एबी फॉर्म पाठवणारा पक्ष म्हणजे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. असा आपला पक्ष आहे. मी गेल्या 2004 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये इमान एतबारे मी व माझ्या सगळ्या सहकार्यांनी काम केलं. मी आमदार असताना 2014 ते 19 तुम्ही सगळ्या लोकांनी मला एक वेळेस आमदार केलं. 27,500 मतांनी तुम्ही सगळ्या लोकांनी मला निवडून दिलं. पाच वर्ष तुमच्या सर्वसामान्य लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न मी इमान इतबारे केला. 5 वर्ष मी कधी घरी बसलो नाही. 5 वर्ष मी कधी मुंबईला राहिलो नाही. 5 वर्ष रात्री बेरात्री दिवसा कधी भी कोणाचा फोन आला रिसीव्ह केला. पाच वर्ष इमान एतबारे तुमची सेवा करण्याचा मी प्रयत्न इमान एतबारे केला.
रात्र असेल दिवसा असेल, कोणीही व्यक्ती माझ्याकडे आला, मी त्याची कधी जात विचारली नाही, मी त्याचा कधी धर्म विचारला नाही, मी विचारलं नाही तू कोणत्या जातीचा आहे, तू कोणत्या धर्माचा आहे, तू गरीब आहे का श्रीमंत, मी कधी विचारलं नाही. तो व्यक्ती फक्त माझ्या मतदारसंघातला आहे एवढं मनात ठेवून इमाने इतबारे 5 वर्ष या मतदारसंघाची लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न मी व माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्या काळात केला होता. आणि काय विकास केला, काल माझ्यावरती आरोप झाले की विजय भांबळेंनी काय विकास केला. मी मागच्याही भाषणात सांगितलं होतं की त्यांच्या 5 वर्षामध्ये किती 33 केवी झाले त्यांनी सांगावं. त्यांनी उत्तर नाही दिलं. आपल्या जिंतूर मतदारसंघामध्ये आपण आमदार असताना 33 केवी उभे केले, त्याची लाईट शेतकऱ्यांच्या शेतात बांधावरती गेली. हे मी छाती ठोकपणे आज सांगू इच्छितो. गावचं नाव सांगतो, दुधगाव असेल, मालेगाव असेल, जिंतूर शहर असेल, हदगाव पावडे असेल, ढेंगरी पिंपळगाव असेल, 5 ठिकाणी 33 केवी उभे केले, त्याची लाईट मात्र आज शेतकऱ्यांच्या शेतावरती मिळते. हे काम आम्ही त्या काळात केलं. या मतदारसंघामध्ये 5 हॉस्पिटल असे सुंदर उभे केले. जिल्ह्याच्या ठिकाणावरती हॉस्पिटल नाहीत, सुंदर हॉस्पिटल उभे केले. असे गाव असेल कौसडी, चारठाणा, कोठा, चिकलठाणा, देऊळगागात, वालूर आणि भोगाव या ठिकाणी चांगल्या प्रकारचे हॉस्पिटल उभे करण्याचं काम त्या काळात मी आमदार असताना केलं. हे सुद्धा मला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचं. रस्त्यांचे कामं चांगलं करण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी केला. आपला मतदारसंघ म्हणजे खड्ड्यांचा मतदारसंघ अशी ओळख होती. बरोबर आहे. कोणी पाहुणा आला की मुलगी देत नव्हतं आपल्याकडं. रस्ते तसे होते. मी आमदार झाल्या सगळे रस्ते चांगले केलते. शेवडी बोशीकवडा, मानकेश्वर बामणी वजर, त्यांचा बोर्डीचा रस्ता, इकडे देऊळगाव घाट असेल, खवणे पिंपरी असेल, 80% रस्ते मी माझ्या काळात चांगल्या क्वालिटीचे, चांगल्या दर्जाचे 8 वर्ष टिकले. आजपर्यंत विजय भांबळेचेच रस्ते या ठिकाणी आज पण आहेत. अरे 12,000 लोकांच्या गरिबांच्या डोळ्याचे ऑपरेशन करण्याचं काम माझ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलं. हे सुद्धा मला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचं. आणि माझ्यावरती आरोप करता की विजय भांबळेने काय केलं. तुमचं सांगू का काय काय केलं तर. रोहित दादाला मी सांगणार आहे आमच्या मतदारसंघातला एक कारनामा. दादा, आमच्याकडं कृषी खात्याकडून 4 पॅक हाऊस आपल्या जिंतूर तालुक्यात आले होते. 4 पॅक हाऊस गव्हर्नमेंटची सबसिडी होती त्याला. 4 पॅक हाऊस कुठे गेले माहिती तुम्हाला. 3 मुलींच्या नावानं आणि 1 स्वतःच्या नावानं. हे विकास. अरे पॅक हाऊस म्हणजे कोणाला द्या ना एखाद्या गरीबाला का मुड्यालाच सगळं. इमानदारी सांगायलो खरंय. 4 पॅक हाऊस तालुक्याला ठेवले चालते. आता ते तालुका कृषी अधिकारी भेला असेल, मला जाऊ द्या कशाला आमदारचं. 4ही पॅक हाऊस घरीच. 1 पॅक हाऊस गरीबाला दिलं नाही. ते पॅक हाऊस त्या ठिकाणी घेतलं. आपला पीक विमा विसरले का तुम्ही. 7.5 कोटी रुपयाचा पीक विमा विसरले तुम्ही. 100% विसरले. आपल्या मतदारसंघामध्ये आमच्या शेतकऱ्याचा पीक विमा परस्पर खात्यावरचे पैसे काढून घेतले. एक पीक विमा कंपनी बोगस तयार केली. ती विमा कंपनीच नव्हती. त्या विमा कंपनीला 7.5 कोटी रुपये तत्कालीन बँकेचे चेअरमन माजी आमदार त्यांनी एका विमा कंपनीला 7.5 कोटीचा चेक बोगस दिला आणि आमच्या गरिबाचे पैसे भ्रष्टाचार करण्याचं काम केलं. म्हणून त्यांना 3 महिने जेलमध्ये जावं लागलं. हे सुद्धा मला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचं. माझ्यावरती आरोप केले मी केव्हा जेलमध्ये गेलो का सांगा ना बाबा. अरे मी जेलमध्ये गेलो कोणासाठी गेलो. लोकांसाठी गेलो. मला सांगितलं आता काल भाषणामध्ये माझ्यावरती आरोप केला की विजय भांबळेवर
अधिकाऱ्याला धमक्या देतो, अधिकाऱ्याला असं करतो, अशा प्रकारचा माझ्यावरती आरोप केला. अरे माझ्यावरती 26 केस झाल्या. त्या विजय भांबळेच्या घरचं भांडण नव्हतं. देना बँकेत गेलतो, रायपूरच्या शेतकऱ्याला कर्ज मिळत नव्हतं. त्या बँकेतल्या मॅनेजर सोबत किरकिरी झाली. ती कोणासाठी झाली तर त्या रायपूरच्या शेतकऱ्यासाठी झाली. हे सुद्धा मला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचं. मालेगावला 33 क्यू होत नव्हतं, अनेक अडचणी येत नव्हत्या. त्या ठिकाणी आमचं काही बोलाबोली झाली म्हणून त्या ठिकाणी माझ्यावरती केस झाली. माझं घरचं काम होतं. 33 क्यू व्हावा म्हणून या ठिकाणी माझ्यावरती केस झाली. 26 केस झाल्या आहेत तुमच्यासाठी झाल्या. विजय भांबळेनं काही रुपये खाल्ला नाही आणि रुपये खाऊन मी जेलमध्ये गेलो नाही. माझ्या वडिलांनी असं काम नाही केलं आणि विजय भांबळेंना तर इमाने इतबारे कोणाचाही 1 रुपया भ्रष्टाचार या ठिकाणी केला नाही. हे सुद्धा मला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचं. आणि विकास विकास हे भाषणामध्ये मी ऐकायलो. काल मी भाषण मला काही कार्यकर्ते सांगू लागले विकास केला मला या मतदारसंघात पावणे 5 विकास चांगला केला. अशोक नाना या ठिकाणी बसले, राजेंद्र काका असतील, आप्पासाहेब, सुधाकर रोकडे, सगळे कार्यकर्ते तिकडले आमचे कुपट्याचे. कुपटा ते गुळखंड रस्ता असा झाला की आणि काम कोण करायला घरचे, दादा जावाई मामा मामी सगळे घरचेच, भाऊजी. असा रस्ता झाला की 12 ऍक्सिडेंट झाले त्या ठिकाणी. रस्त्यांची वाट लावून टाकली या मतदारसंघामध्ये. सगळे बोगस कामं. एक काम धड नाही मतदारसंघामध्ये म्हणून विकास झाला. कुठे विकास झाला? विकास कशाला म्हणते माहिती आहे? तुम्ही एखादी MIDC आणा, चांगल्या प्रकारचे उद्योगधंदे आणा, त्याला आम्ही विकास म्हणू. मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारची सिंचनची व्यवस्था करा, बॅरेज बांधा, त्या ठिकाणी शेतीला पाणी द्यायचं काम करा, त्याला आम्ही विकास मानू. 132 सब सेंटर आपल्या संपूर्ण मतदारसंघात 3-3 झाले पाहिजे, त्याला आम्ही विकास मानू. सेलूमध्ये 132 केळीची मागणी ती पण झाली नाही, याला आम्ही विकास मानू. अशा प्रकारचा विकास या 5 वर्षात मला बघायला भेटला नाही. फक्त थोडेफार रोडचे कामं केले, ते फक्त स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या टक्केवारीसाठी गुत्तेदारीचे काम करण्याचं काम या मतदारसंघामध्ये काही लोकांनी केलं. हे सुद्धा मला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने. अशा प्रकारचं काम मी कधी केलं नाही. मी सर्वसामान्य लोकांचं काम करण्याचा प्रयत्न मी व माझे सर्व तरुण सहकारी माझ्यासोबत नेहमीच करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केला. अरे कालपराचं उदाहरण सांगतो. जिंतूर मार्केट कमिटीमध्ये आमचे सभापती मनोज थिटे असतील व आमचं संचालक मंडळ हे आले, मला भेटले. काही व्यापारी छोटे मोठे मला भेटले. ते म्हणले साहेब आम्हाला जागा द्या, मोंड्यामध्ये आम्हाला छोटा मोठा व्यवसाय करायचा. मी सभापतीला बोलवून घेतलं आणि सांगितलं सभापती हे छोटे मोठे व्यापारी यांना जागा देऊन टाका. जागा दिली, त्यांच्या नावावर करून दिली, शासनानं परवानगी दिली, 12/1 ची मंजुरी त्याला आणली. आणि हे सगळं केल्यानंतर यांचं गव्हर्नमेंट आलं, खोटा रिपोर्ट तयार केला, अधिकाऱ्यावरती दबाव टाकला, आमच्या सगळ्या संचालकावरती खोटे गुन्हे दाखल केले. एवढंच नाही, अरे जे गरीब लोक त्यांनी दुकानं बांधले ते दुकानं पाडण्याचं पाप या लोकांनी केलं. हे सुद्धा मला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगितलं. अरे एखाद्याला पोटावर बसवायचं काम करा ना, कोणाला पोटावर मारू नका. पोटावर मारण्याचं काम तुम्ही या मतदारसंघामध्ये केले. ढळढळ पोकलँड आणले 5-5, सकाळी 5 वाजता पोकलँड लावलं आणि 12 दुकानदाराचे दुकान पाडण्याचं काम या तालुक्यामध्ये केलं. हे सुद्धा माझ्या प्रत्येक नागरिकांनी समजून घेतलं पाहिजे. विजय भांबळेंनी कोणाचं दुकान पाडलं नाही. विजय भांबळेनं अनेक लोकांची घरं बसवण्याचं काम केलं. अरे आमचे बबलू पत्रकार आहेत का बसलेले? कुठे आहेत? बबलू पत्रकार साक्षीदार आहेत. त्यांचे दुकान पडू लागले, विचारा त्यांना. त्याच्यामध्ये 1-2 आमचे कार्यकर्ते नव्हते, मी बघितलं नाही. पुलिस स्टेशनच्या बाजूला 4-5 दुकान होते. बबलू भाई म्हणले हमारे दुकान कलेक्टर आया, उनको जरा बोलो. त्यांना नोटीस आलता कलेक्टरच्या, मी थांबवल्या, दुकान पाडू दिले नाही. एखादा व्यक्ती माझ्या विचाराचा नव्हता पण विचार नाही केला, चला गरीब माणसं पोट भरले, आम्ही अशी हरामखोरपणा मी कधी केला नाही. त्याला मदत करण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलं. असा फालतूपणा विजय भांबळेने कधी आयुष्यामध्ये केला नाही. हे सुद्धा मला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचं. आज या मतदारसंघामध्ये अनेक भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये येत आहेत. याचं कारण शोधा. स्टेजवर बसलेत या ठिकाणी संजयरावजी साडेगावकर,
पहिले तालुका अध्यक्ष भाजपचे, सोडून दिले भाजप, रनिंग आमदारला सोडून दिली, संजय साडेगावकर तालुका अध्यक्ष होते. नंबर 2 गीते अण्णा होते ओबीसीचे, ते तालुका अध्यक्ष, ते भाजपला सोडून गेले रनिंग आमदार असताना. ॲडव्होकेट विनोद राठोड ते तालुका अध्यक्ष होते, त्यांनी सोडलं. चौथे नाही, प्रतापराव देशमुख होते, प्रतापराव देशमुख ते अध्यक्ष होते, त्यांनी सोडलं. लक्ष्मणराव बुधन त्यांनी सोडून दिलं. म्हणजे रनिंग आमदाराचे 5-5 ओबीसी तालुका अध्यक्ष त्यांना सोडून चालले. रनिंग आमदार सत्ता देशात राज्यात हे सगळं असून सुद्धा ओबीसीचे कार्यकर्ते का टिकत नाहीत, यातलं आत्मचिंतन आमदार महोदयांनी केलं पाहिजे. एक चांगले तरुण कार्यकर्ते आज कृष्णा देशमुख, राजाभाऊ घुगे, ॲडव्होकेट विनोद राठोड, आमचे सुनीलजी बुधवंत, किती नावं घ्यायचे, या सगळ्याला किती त्रास झाला. आज त्यांना बोलायचं होतं पण वेळ नव्हता. हे सगळे त्रासाला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आले. त्यांचं सगळ्याचं मी मनापासून स्वागत आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करणार. आम्ही कार्यकर्ते, घडवणारे कार्यकर्ते, त्यामुळे मला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने 2 गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी करायचा. एक गोष्ट मला सांगायची राहिली. सुरेश भैया नागरेंना मला सांगायचं, तुम्ही उभे राहिले, तुम्हाला शुभेच्छा, पण ज्यांनी तुम्हाला उभं केलं त्यांच्या बाबतीत मला जर सांगायचं तुम्हाला. आजूबाजूला आहेत ना, अरे माझ्या विधानसभेला माझ्या गाडीत बसले आणि मागून दाखवले कमळ म्हणून. आणि किती 2.5 लाख रुपये फक्त त्यांचा रेट, किती 2.5 लाख 2 लाख जालन्याला डिलिंग झाली ती. वकील साहेबांनी सांगितलं मला सगळं. 2 लाख 2.5 लाखात डिलिंग झाली. माझ्यासोबत राहिले. अरे माझे झाले नाही, समाजाचे झाले नाही, लोकांचे झाले नाही. सुरेश भैया तुमचे का होते हे? अरे आम्ही पद दिले, 46 पद दिले. 46 जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा आहे की समाजाला बघून आम्ही पद देतो. समाज, धनगर समाजाला आम्ही पद दिलं, समाजामुळे दिलं. वंजारी बांधवाला पद दिलं, समाजामुळे दिलं. मुस्लिम बांधवाला अध्यक्ष केलं, समाजामुळे दिलं. आमच्या एसी बांधवाला पद दिलं, समाजामुळे दिलं. माझ्या बंजारा समाजाला पद दिलं, समाजामुळे दिलं. आम्ही समाजामुळे आम्ही पद दिलं. पण दुर्दैवानं या ठिकाणी समाजाला यांनी न्याय नाही दिला. समाजाला सोडून दिलं. स्वतःची खळगी बांधण्यासाठी 2-2, 3-3 लाख रुपये घेतले आणि या ठिकाणी विकून त्या ठिकाणी मोकळे झाले. मी सुरेश भाईला एवढंच सांगतो की हे भाजपची बी टीम आहे, भाजपची. हे तुमच्या संग राहते आणि लगे तुमच्या मागून ते भाजपचं काम करतील. सावध राहा. आमचे झाले नाही, समाजाचे झाले नाही, तुमचे गाव होतील. म्हणून सावध राहा सुरेश भैया. हे सगळे मंडळी ही भाजपची बी टीम आहे आणि मी तमाम जनतेला या ठिकाणी सांगतो, त्यांची निवडणूक माझ्या नंतर आहे, काळजी करू नका. ग्रामपंचायतचं मेंबर पण होणार नाही, याच्यातलं एक पण ग्रामपंचायतचं मेंबर, ग्रामपंचायतचा सदस्य होणार नाही. फक्त तुमची मला साथ पाहिजे. पक्षाशी बेईमानी केली, जनतेशी बेईमानी केली, समाजाशी बेईमानी केली, अशा लोकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महाविकास आघाडी यांना ग्रामपंचायतचं सुद्धा मेंबर होऊ देणार नाही. अशा प्रकारचा विश्वास मी तुमच्या वतीनं या ठिकाणी जाहीर या ठिकाणी सांगतो. माझ्या सर्व लोकांना आज हात जोडून ती विनंती करतो. माझ्या 5 निवडणुका झाल्या, 4 आमदारकीच्या आणि 1 लोकसभेची. 5 निवडणुकीमध्ये फक्त मी एकदा निवडून आलो. लोकांच्या खूप अपेक्षा आहेत की विजय भांबळेंनी काम करावं. 5 वर्ष आमदार होतो, सरकार नव्हतं. सरकार नसताना खूप मोठा संघर्ष आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी केला. आम्ही प्रचंड संघर्ष केला. 5 निवडणुकीमध्ये 1 वेळेस विजय भांबळे आमदार झाला. 5 वर्ष लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. मी सगळ्या माझ्या मायबाप जनतेला विनंती करतो की ही निवडणूक विजय भांबळेची नाही, ही निवडणूक माझ्या महिलेची निवडणूक आहे.
ही निवडणूक माझ्या शेतकऱ्याची आहे, ही निवडणूक माझ्या काबाड कष्ट करणाऱ्या माझ्या मजुराची आहे, ही निवडणूक माझ्या युवकाची आहे, ही निवडणूक माझ्या व्यापाऱ्यांची आहे, ही निवडणूक माझ्या प्रत्येक जाती धर्माची आहे. ही निवडणूक विजय भांबळेची नसून ही तुमची सगळ्याची निवडणूक आहे. बाबांनो, या ठिकाणी मला तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे. अनेक लोक पैशावाले आहेत. मला अनेक लोक आता सांगतात की साहेब आता मागून खूप मोठा पैशाचा पाऊस पडणार आहे आणि मी पैशाचा पाऊस पडू शकत नाही. माझ्याकडे फक्त इमानदारी आहे, माझ्याकडे काम आहे. तुम्ही मागा, मी काम करल. रात्री 12 वाजता फोन करा, मी तुमचा फोन उचलल. मला रात्री 12 वाजता फोन करा, दवाखान्यात चला, मी येईल. माझ्याकडे पैसे नाहीत, कारण मी हरामचे पैसे कमवले नाहीत. माझ्यावरती आरोप केले अनेक, काही कोणी घर बांधलं, हे केलं. मी कर्ज काढलं आणि कर्ज काढून आता निवडणूक लढवायलो. आणि मी जाहीर केलंय की विजय भांबळे आता ही शेवटची निवडणूक लढणार आहे. तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने निवडून आलो तर आयुष्यभर मी तुमची सेवा करणार आहे. आयुष्यभर मी तुमची सेवा करणार आहे. आणि मला खात्री आहे की या मतदारसंघातला प्रत्येक गरीब माणूस हा राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी सोबत राहील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. जाताना एवढं सांगतो, तुम्ही मला फक्त एक वेळेस पुन्हा तुमचे काम करण्याची संधी द्या. एवढंच सांगतो. पुढच्या 5 वर्षाचं जेव्हा मतदान मागायला येईल तुम्हाला पश्चाताप या ठिकाणी होणार नाही. या ठिकाणी विजय भांबळेंनी काय काम केलं मला दाखवायचं. म्हणून माझ्या मायबाप जनतेला विनंती करतो, अनेक लोक पैसा देतील, पैशाचा महापूर आणतील. एवढा पैसा येणार आहे की बघायचंच काम नाही. कोणी म्हणते 50 कोटी, कोणी म्हणते 100 कोटी, कोणी म्हणते 150 कोटी. मी काय असे पैसे कमवले नाही. मी रस्त्यात पैसे खाल्ले नाही. मी काय पीक विम्यात पैसे खाल्ले नाही. मी कोणाचा 1 रुपया खाल्ला नाही. ज्यांनी खायचं ते खाल्लं, पण मी काही देऊ शकत नाही. बाबांनो, मी हात जोडून मी तुमचं काम करणारा कार्यकर्ता आहे. म्हणून मला एकदा पदरात घ्या, एकदा मला तुम्हाला काम करण्याची मला संधी द्या. मी इमाने इतबारे तुमची मी सेवा करल. मी पैसे देऊ शकत नाही. कोण किती पैसे देईल याचं मूल्यमापन पैशामध्ये करू नका. मूल्यमापन हे कामात करा. विजय भांबळे तुमचा भाऊ आहे, विजय भांबळे तुमचा मुलगा आहे. मला पदरात घ्या, मला आशीर्वाद द्या. या आशीर्वादाची परतफेड मी विकासात करून दाखवील असा विश्वास मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो. जाते वेळेस एवढंच सांगतो, महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये येणार आहे. 170 ते 180 जागा आपल्या येणार आहेत. महाविकास आघाडीचं सरकार येत असेल, आमदारही आपला हक्काचा झाला पाहिजे. नाही तर महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि आमदार दुसऱ्या पक्षाचं म्हणलं की पुन्हा आपले कामं होत नाहीत. लाईट भेटत नाही, घरकुल भेटत नाही, राशन कार्ड भेटत नाही, रस्ता होत नाही, पिण्याचं पाणी मिळत नाही, MSCBची लाईट मिळत नाही. पुन्हा ते 5 वर्ष तुम्हाला काम होणार नाही. म्हणून माझ्या वडीलधाऱ्या माणसाला विनंती करतो की एक वेळेस मला पदरात घ्या, मला आशीर्वाद द्या. एवढंच मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो. मला द्यायला काही नाही, माझ्याकडे द्यायला फक्त प्रेम, माझ्याकडे द्यायला निष्ठा, माझ्याकडे द्यायला इमानदारी. या 3 गोष्टी माझ्याकडे. पैसा माझ्याकडे नाही, इमानदारी मात्र माझ्या सोबत आहे. पवार साहेबांना सोडलं नाही तुमच्यामुळं. या जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने मी पवार साहेबांना सोडलं नाही. मला सुद्धा एवढे मोठे ऑफर आले, पण त्या ऑफरला मी बाजूला सारलं आणि सर्वसामान्य माणसाचा विश्वासघात या ठिकाणी केला नाही. हे सुद्धा मला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचं. आणि पुन्हा एकदा विनंती करतो की 20 तारखेपर्यंत माझ्यासाठी वेळ काढा, मला आशीर्वाद द्या. आणि माझी निवडणूक निशाणी माणूस उभा असणारा तुतारीच्या चिन्हाचं समोरचं बटन दाबून मला विजयी करावं. एवढंच या ठिकाणी बोलतो. माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या लाडक्या अशा विजयरावजी भांबळे यांना आमदार करण्यासाठी तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलेला आहात. आणि इथं असणारी उपस्थिती बघितल्यानंतर एक गोष्ट या ठिकाणी सांगतो, आपला माणूस, आपला जीवामावाचा माणूस विजय भाऊ 100% यावेळेस आमदार होणार म्हणजे होणार. अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. उशीर झालेला आहे.
सर्वच पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, सर्व निष्ठावंत कार्यकर्ते, स्वाभिमानी नागरिक, पत्रकार आणि बंधू आणि भगिनींनो, ही लढाई मोठी आहे आणि जो जोश आपण सर्वांनी आतापर्यंत दाखवला, हा जोश कायम पुढचे 25 दिवस आपल्याला ठेवायचा आहे. तुम्ही तुमचे 25 दिवस द्या. विजय भाऊ तुम्हाला पुढचे 5 वर्ष 100% दिल्याशिवाय राहणार नाही. एक डायलॉग आठवतो पिक्चरचा, पण थोडासा मी बदलतो. आप सब हमको आमदार देना और महाविकास आघाड़ी में आदरणीय पवार साहब आपको मंत्री देंगे. मी काही घोषणा करेल, तुम्हा सर्वांना त्या घोषणेला प्रतिसाद द्यायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, क्रांती ज्योती सावित्रीमाई फुलेंचा, क्रांती सूर्य महात्मा फुलेंचा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, श्री संत सेवालाल महाराज की, रामकृष्ण हरी. मजा येत नाही, भूक लागली. अहो कितीही भूक लागली तरी आता फक्त एकच ध्येय मनामध्ये ठेवायचं, आपल्या विजय भाऊला आमदार बनवायचं म्हणजे बनवायचं. त्यामुळे जोश कायम ठेवायचा. एकदा हात वर करून रामकृष्ण हरी. चला मग, असं जोश असेल, एकदा मी परत एकदा बघतो, संत श्रेष्ठ भगवान बाबा के, बस असा जोश असेल तर काय टेन्शन नाही. बघा, जिंतूर मतदारसंघ म्हणजे जैन धर्मियांचं पवित्र स्थळ. संत सेवालाल महाराजांची स्वाभिमानी आणि संघर्षाची शिकवण असणारी भूमी. इथं आल्यानंतर आम्हा सगळ्यांना नेहमी प्रेरणा मिळते. गेल्या वेळेस जेव्हा आलो होतो तेव्हा पुण्यापासून नागपूर पर्यंत 800 किलोमीटरचा प्रवास हा पायी केला होता. शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, युवांचे, विद्यार्थ्यांचे, महिलांचे, सामान्य लोकांचे प्रश्न समजून घेत या सरकारला समजवण्यासाठी 800 किलोमीटर आम्ही चाललो होतो. तेव्हा या पवित्र भूमीमध्ये येण्याची संधी मला मिळाली आणि त्यावेळेस जो जोश होता त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त जोश आज या ठिकाणी आम्हा सगळ्यांना बघायला मिळतोय. अहो मी जेव्हा आलो सकाळी 200-300 लोक घरासमोर आले होते. विजय भाऊंनी सांगितलं की आपण छोटीशी सभा घ्यायची. मला असं वाटलं की ठीक आहे, 1000-2000ची सभा असेल म्हणून एवढेच लोक जमा झाले. वरती गेलो, चहा पिलो. मग विजय भाऊ आले आणि त्यांनी म्हणले की चला आता बाहेर जाऊया, आपण बाल्कनी मधून लोकांना फक्त नमस्कार करू. बाहेर आलो, ते 200-300 लोक 3-4 हजार कधी झाले हे कळले नाही. आणि जेव्हा रॅलीला सुरुवात झाली त्याच्यामध्ये तो आकडा 30,000वर कधी गेला हे सुद्धा आपल्याला कळालं नाही. म्हणूनच सांगतो, हा जो जोश आहे, तिथं लोक येत होते सर्व समाजाचे आणि विजयभाऊंचा हार घालून सत्कार करत होते.
एवढ्या प्रेमाने जर लोक तिथं येत असतील, मिठी मारत असतील आणि प्रेमाने हार घालत असतील, तर 23 तारखेला विजयाचा हार 100% विजय भाऊंच्या गळ्यामध्ये पडल्याशिवाय राहणार नाही. ही सभा सुद्धा ऐतिहासिक आहे. गेल्या वेळेस जेव्हा विजयभाऊ आमदार झाले होते तेव्हा इथंच सभा झाली होती असं मला वाटतंय. आणि अशाच ताकदीने आपण सर्वजण तिथे उपस्थित राहिला होता. विजयभाऊंना फार जवळून मी ओळखतो. कष्ट करणारा कार्यकर्ता, कधीही फोन केला तर फोन उचलतो, काय काम सांगितलं तर सांगतो, बघतो, आणि लगेच 1 तासात 2 तासामध्ये फोन येतो. मी अधिकाऱ्याला सांगितलं, ह्याला सांगितलं, त्याला सांगितलं, तुझं काम झालेलं आहे. आरोग्याचा असू द्या, पोलीस स्टेशनचा असू द्या, कुठलंही असू द्या, जर तुम्ही म्हणाला की यावं लागते पोलीस स्टेशनला, तर कार्यकर्त्यासाठी सुद्धा हा माणूस मध्यरात्री पोलीस स्टेशनला गेलेला आपण सर्वांनी बघितलेला आहे. दवाखान्याची अडचण असेल तर डॉक्टरला फोन करणं, नाही तर हॉस्पिटलमध्ये जाऊन बसणं असेल, तर हा आपला माणूस आपल्या सर्वांसाठी गेले अनेक वर्ष तिथं झटलेला आहे. पण आता परीक्षा घेणं बंद करा. ही व्यक्ती एकदा आमदार झाली, महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये 100% येणारे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. आणि मग आपल्या या माणसाला आमदार बनवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. ठरलंय का मग आपलं? ठरलंय का विजयभाऊंना आमदार बनवायचं? अहो पण पुढून मोठा पैसा येणार आहे. अहो कालच एका दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये 52 कोटी रुपये सापडले. 52 कोटी. आणि काही दिवसांपूर्वी काय ते डोंगर, काय ती झाडी, काय ती गाडी आणि काय त्या नोटा, 5 कोटी रुपये त्या गाडीमध्ये सापडले होते फक्त एका आमदाराला निवडून आणण्यासाठी. आणि ते फक्त 5 कोटी नव्हते तर 25 ते 30 कोटी रुपये होते. यांना काय वाटतं की तुमचा आपला या महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी लोकांचा जो स्वाभिमान आहे तो हे पैशाली विकत घेऊ शकतात. पैशाली 500 रुपये देतील, 1000 रुपये देतील, पण 5 वर्षामध्ये त्या 500 रुपयाची किंमत जर दिवसाला काढली ना, 1 रुपया सुद्धा येत नाही. 1 रुपया ही आपली किंमत. आणि ते आपले किंमत करायला निघालेत. अहो याच मतदारसंघामध्ये त्यांच्या बरोबर असणारे जे त्यांचे प्रामाणिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी, त्यांची काय किंमत ठेवली त्यांनी. एका कार्यकर्त्याला बँकेचं संचालक बनवतो म्हणून अख्ख्या जिल्ह्यामध्ये तिथं फिरवलं. आणि मग त्याला संधी देण्याऐवजी कोणाला संधी दिली गेली? कोणाला दिली? अहो त्यांच्या पक्षाची एक महिला अध्यक्ष इलेक्शनसाठी उभा राहते. 2 यांच्या घरातल्या व्यक्ती निवडून येतात आणि त्यांच्या पक्षाची सामान्य कुटुंबातली जिल्हा अध्यक्ष तिथं पडते. याच्यावर काय समजायचं? काय काय पद त्यांच्या घरामध्ये आहेत? काय काय पद आहेत? 4 ते 5 पद आहेत का नाही? अहो उद्या जाऊन कदाचित एखाद्या ग्रामपंचायतचा सरपंच सुद्धा त्यांच्याच कुटुंबातून त्यांच्या नातवंडाला बनवतील हे लोक. अहो एक कुठला तरी कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याला सगळी कामं, एक कुणी ती खडीवाला आहे त्याच्याकडनंच खडी घ्यायची. अरे म्हणजे इथं जो त्यांचा राज आहे ना, राज तो आपल्याला मोडून काढायचा आणि तुमच्या सर्वसामान्याचा राज या मतदारसंघामध्ये आपल्याला सर्वांनी मिळून तिथं करायचा आहे. त्यामुळे पैशाचा जो भडीमार होईल त्याला एकच उत्तर आहे, तुम्हा सर्वांना एकत्रित यावं लागेल, एकत्रित लढावं लागेल. आणि त्यासाठी बूथ आणि आपलं गाव आणि आपला वॉर्ड याच्यावर लक्ष ठेवावं लागेल. तरच आपला हा माणूस विजयभाऊ, माझा तरी अंदाज आहे आमच्या सर्वेचा, अहो माझा सोडा बीजेपीच्या सर्वेचा अंदाज तुम्हाला सांगतो की आपले हे उमेदवार
स्वाभिमानी माणूस कमीत कमी 50,000 इथं आमदार होणार म्हणजे होणार. अहो पुढचे घाबरलेत, दमदाटी करतील, दडपशाही करतील. आहे का त्यांच्याकडे कोण असं दमदाटी करणार? त्यांच्याकडे सगळे, अहो आपल्याकडे चांगली माणसं आहेत, पलीकडे काय तिकडं गुंडागर्दी आहे का नाही? हाय ना गुंडागर्दी. आपण भारतीय संस्कृती मानणारी माणसं आहोत, सर्व समाजाला पुढे घेऊन जाणारी माणसं आहोत. आम्ही नमस्कारही करू शकतो, पण जर वेळ आली तर बाया सुद्धा मागे घेऊन इथं असणाऱ्या लोकांबरोबर तिथं राहू शकतो. विजय भाऊंना सांगायचे, आम्ही आता राजकारणामध्ये आलेलो आहोत. पवार साहेब तुमच्या बरोबर आहेत, जयंत पाटील साहेब तुमच्या बरोबर आहेत, पण इथं असणाऱ्या मायबाप जनतेला मी शब्द देतो, हा रोहित पवार या विजय भाऊंबरोबर त्यांच्या भावासारखा शेवटपर्यंत उभा राहील, हा माझा शब्द या ठिकाणी आहे. प्रश्न एवढाच आहे, पुढचे 25 दिवस तुम्ही सुद्धा आपल्या या विजय भाऊंबरोबर एका कुटुंबातला मोठा भाऊ म्हणून, एका मुलासारखा, आपला मित्र म्हणून यांच्या बरोबर भक्कमपणे उभा राहणार का? परत एकदा, एनर्जी कमी आहे, एनर्जी कमी आहे, जोरात सांगा, बरोबर राहणार का? चला मग, अशी एनर्जी असेल तर काय टेन्शन आहे? अहो ही लढाई, हे आपला विचार विरुद्ध भाजपचा विचार आहे. नाही तर असं कुठेतरी समजा विजय भाऊ विरुद्ध देवेंद्र फडणवीस अशी ही लढाई आहे. त्यामुळे या नवीन काळातला जो नवीन जनरल डायर आहे, माहिती का जनरल डायर कोण होता? जालियनवाला बाग मध्ये सामान्य लोकांना ज्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी गोळ्या घातल्या होत्या आणि लाठी चार्ज केला होता, त्याला जनरल डायर म्हणतात. आणि नवा युगाचा जनरल डायर या महाराष्ट्रामध्ये कोण असेल तर तो देवेंद्र फडणवीस आहेत. अहो सामान्य कुटुंबातल्या महिला, पुरुष, लहान मुलं स्वतःच्या हक्कासाठी तिथं आंदोलनाला भेटले होते, बसले होते, उपोषणाला बसले होते. एक फोन केला आणि सांगितलं जा लाठी चार्ज करा. अशा विचाराचं हे सरकार आहे. अहो काही दिवसांपूर्वी अमित शाह साहेब आले होते महाराष्ट्रामध्ये, तेव्हा मराठा समाजाचं आंदोलन चालू होतं, ओबीसी समाजाचं आंदोलन चालू होतं, धनगर समाजाचं आंदोलन चालू होतं, तिथं आदिवासी समाजाचं आंदोलन चालू होतं. आणि अमित शाह साहेब या महाराष्ट्रामध्ये, या पवित्र भूमीमध्ये येऊन काय म्हणतात? आमच्या गुजरातमध्ये जर असं आंदोलन असेल तर आम्ही पायाखाली तुडवतो. अहो अमित शाह साहेब, हा महाराष्ट्र आहे, गुजरात नाही. त्यामुळे तुमची ही गुजरात शाही तुमच्याकडे ठेवा. आम्ही स्वाभिमानी माणसं आहोत, आम्ही आमच्या हक्कासाठी लढत असतो. पण तुम्ही गुजरातची स्टाईल जर आमच्या महाराष्ट्रावर लागू करण्याचा प्रयत्न केला ना, जे लोकसभेला केलं तेच आम्ही विधानसभेला तिथं करून दाखवणार आहोत. अहो आपले सगळे हक्काचे प्रोजेक्ट या महाराष्ट्रामध्ये येण्यापेक्षा गुजरातला पाठवले. या भागामध्ये MIDC आहे का? मग इथं असणारा शेतकरी कष्ट करून मुला मुलींना तिथं शिकवतो, डिग्री नाही तर पोस्ट ग्रॅज्युएट, ग्रॅज्युएट करतो. मग त्या मुला मुलींनी काय करायचं? तर तालुक्यात न राहता छत्रपती संभाजीनगर तिथं जायचं, पुण्याला जायचं, तिथं कुठेतरी आपलं घर कसं चालेल यासाठी प्रयत्न करायचा. आणि काही मुलं स्पर्धा परीक्षा देत कुठेतरी कष्ट करत असतात, अभ्यास करत असतात. आणि मग देवेंद्र फडणवीस साहेब काय करतात? तर मग या स्पर्धा परीक्षेच्या सर्व परीक्षा पेपर बाजूला ठेवून कॉन्ट्रॅक्ट भरती तिथं करतात. पेपर फुटी होती. आणि अशा लहान मुला मुलींवर, विद्यार्थ्यांवर तिथं अन्याय झालेला आपण सगळ्यांनी बघितलाय. विजय भाऊंनी मग अशी गरीब असताना मला सांगितलं की तुमच्या मतदारसंघाचा MIDCचा प्रश्न फार महत्वाचा आहे. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर पहिलं काम आम्हाला काय करायचं असेल तर आमच्या इथं असणाऱ्या युवांना हाताला काम द्यायचंय आणि आम्हाला आमच्या हक्काची MIDC पाहिजे. मला युवांना विचारायचं MIDC पाहिजे का नाही? नक्की का? मग त्यासाठी चांगल्या विचाराला व्यक्तीला निवडून देणं हे अतिशय महत्वाचं आहे.
अहो इथं बरंच काही केलं जातं, दडपशाही केली जाते. मला तर मगाशी कुणीतरी सांगत होतं रस्ता वाहून गेला. मी ऐकलं होतं रस्त्यात खड्डे पडले, नाहीतर रस्ता निकृष्ट क्वालिटीचा झाला. अरे पण पाऊस आल्यानंतर रस्ता वाहून जातो, त्यांच्याच गावचा, म्हणजे त्यांच्याच गावाला झालेला रस्ता, त्याच्यातच ते भ्रष्टाचार करत असतील तर त्यांना रस्ता बाहेरचा दाखवण्याची वेळ आली का नाही आली? आणि मग म्हणून हा जो भ्रष्टाचार आहे या मतदारसंघातून आपल्या सर्वांना तिथं काढायचा आहे. मला माहित नाही तुम्हाला विम्याचा पैसा मिळाला का? पूर्वी विम्याच्या पैशामध्ये बरेच लोकांनी मलिदा खाल्ला असं आम्हाला कळालंय. पण आपण जेव्हा म्हणतो खऱ्या अर्थाने या परिसराचा विकास झाला पाहिजे, तेव्हा आपली अपेक्षा काय असते? सरकारचा जो निधी आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे, विम्याचा पैसा वेळेवर मिळाला पाहिजे, सरकारी अनुदान जे कुठलं असेल, दुष्काळाचं नाही तर अतिवृष्टीचं, ते वेळेवर मिळालं पाहिजे. पण सरकार त्या बाबतीत दुर्लक्ष करतंय आणि आपल्याला त्या बाबतीत तसा पैसा हा वेळेवर कधी मिळत नाही आणि मोठ्या प्रमाणात आपल्या सर्वांना तिथं अडचण ही सोसावी लागते. खरं तर आपण बघितलं तर या सरकारला काय पाहिजे तर केवायसी पाहिजे. दूध अनुदान द्यायचं असेल तर केवायसी, कुठल्याही प्रकारचं अनुदान द्यायचं असेल तर केवायसी, सोयाबीनवर अनुदान द्यायचं असेल तर केवायसी. मला तर वाटतं हे जे केवायसी हा जो शब्द आहे नाही तर जो काय नाव आहे ते या सरकारला का आवडतं त्याचा एकच अर्थ निघतो. के म्हणजे कायमचे, वाय म्हणजे यांना आणि सी म्हणजे चालते करा. आपल्याला केवायसी भरायला लावतात ना, यांना चालते करायची खऱ्या अर्थाने वेळ आलेली आहे. दिवाळी आली आहे, दिवाळीच्या शुभेच्छा मी मनापासून आपल्या सर्वांना देतो. पण मार्केटमध्ये गेल्यानंतर तेलाचा डबा विकत घेतलाय का? हा 1600ला होता, आता कितीला आहे? 2200. अहो काय सोयाबीनचं शेतकऱ्यांना इतकं जास्त किंमत मिळायला लागली म्हणून सोयाबीनचा डबा महाग झालाय, असं आहे का हो? काय सोयाबीनची किंमत 3200 रुपये. तुमच्या घामाची किंमत किती? 3200. आणि सोयाबीनचा तेलाचा डबा किती? 2200. मग मलिदा कोण खाते मधला? मग खऱ्या अर्थाने आमच्या सोयाबीन शेतकऱ्याला जो न्याय मिळाला पाहिजे तो दुर्दैवाने त्या ठिकाणी मिळत नाही. कपाशीची काय परिस्थिती? मोदी साहेब 2014ला आले होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं आम्ही शेतकऱ्याचा जो कुठला भाव असेल त्याला दुप्पट करू. पण भाव मात्र दुप्पट नाही केला, पण खर्च दुप्पट केला आणि त्याच्यावर जीएसटी ते मोठ्या प्रमाणात घेतात. आणि मग अशा पद्धतीने ज्याच्यावर आपलं घर चालतं, ज्याच्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्या घरामध्ये पैसा येतो, जो पैसा घेऊन आपण मुला मुलींना तिथं शिकवतो, त्याच्यावरच या सरकारचं लक्ष नाही. मोठ्या प्रमाणात नुकसान हा आपल्या सर्वांना सोसावं लागतं. आणि शेती आणि या विषयावर हे सरकार कमी पडतं म्हणून काय करतं तर जाती जातीमध्ये तेढ निर्माण करतं, धर्मामध्ये तेढ निर्माण करतं. अहो आम्हाला हाताला काम आणि पोटाला अन्न पाहिजे आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने कुठलं सरकार काम करणार असेल तर ते आपलं महाविकास आघाडी सरकार आहे. मी तुम्हाला सर्वांना आश्वासित करतो, जी लाडकी बहीण योजना आहे, आपलं महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. उलट आपण त्याच्यामध्ये वाढ केल्याशिवाय राहणार नाही. आणि ती लाडकी बहीण योजना आपण चालू ठेवत शेतकऱ्याला त्याला हमी भाव सोयाबीनला असू द्या, कपाशीला असू द्या, नाही तर कुठल्याही पिकाला, दुधाला असू द्या, तो तिथं मिळणार. आमच्या लाडक्या बहिणीच्या मुलाला आणि मुलीला हाताला चांगली नोकरी मिळणार आणि पहिला पगार कमीत कमी 20 ते 25 हजार कसा मिळेल यासाठी सुद्धा आम्ही सर्वजण प्रयत्न करणार. विद्यार्थ्यांना न्याय देणार, आमच्या माता भगिनीचं तिथं संरक्षण सुद्धा आमचं सरकार तिथं करणार. त्यामुळे कृपा करून आपल्या सर्वांना या साध्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभं राहायचंय. अहो हे सरकार इथं येईल, नेते येतील आणि म्हणतील मराठवाड्यासाठी आम्ही खूप काय केलं. काय केलंय मराठवाड्यासाठी? यांनी काही वर्षांपूर्वी यांनी सांगितलं होतं 45,000 कोटी रुपये आम्ही मराठवाड्यासाठी देतो शेतीच्या पाण्यासाठी. अहो गेल्या अनेक वर्षांमध्ये या लोकांनी किती रुपये खर्च केलाय? 600 कोटी रुपये फक्त. म्हणजे सांगताना 45,000 कोटी आणि देत असताना 600 कोटी. अहो गेल्या 2.5 वर्षामध्ये या नेत्यांनी या महाराष्ट्रामध्ये 50 ते 60 हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केलाय.
अहो जे गणवेश असतात ना, गरिबाची पोरं शाळेमध्ये जातात, त्या गणवेशमध्ये सुद्धा या लोकांनी पैसा खाल्लाय. आपल्या या महाराष्ट्रातल्या कपाशी शेतकऱ्याचा कापूस न घेता गुजरातवरनं यांनी कापड आणला आणि त्याच्यामध्ये पैसा खाल्ला. इतकं हे मलिदा खाणारं सरकार आहे. म्हणून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसा असला तरी आपल्याकडे काय, तर आपल्याकडे तुम्ही आहात आणि तुम्ही इथं असाल तर विजय 100% त्या ठिकाणी आपला होणार म्हणजे होणार. आणि जाता जाता एवढंच सांगतो, पुढून कितीही दडपशाही असली, किती दबाव असला, किती आपल्याला दबाव आणण्याचा प्रयत्न केला, जे पोलीस अधिकारी आहेत त्यांना अधिकाऱ्यांना सांगायचे की 25 दिवस फक्त थांबायचे, आमच्या साध्या कार्यकर्त्यांवर कुठली कारवाई करू नका मुद्दामून. आणि जर तुम्ही कारवाई केली तर 25 दिवसानंतर आमचं सरकार आल्यानंतर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. आणि पलीकडच्या सुद्धा पदाधिकारी कार्यकर्त्यांना आम्हाला सांगायचे आणि तिथं असणाऱ्या नेत्यांना सांगायचे की उगाच गुन्हेगारी तुम्ही वाढू नका, आमच्या कार्यकर्त्यावरचा दबाव तुम्ही वाढू नका. आणि कितीही येऊ द्या, आमच्याकडे एकच बॉस आहे, आदरणीय पवार साहेब. आणि पवार साहेब या महाराष्ट्रामध्ये सरकार तिथं आणल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे काय अहो हे सरकार काहीच तुम्हाला देणार नाही. आणि मला अजून एक सांगायचंय, जावई बापू, तुम्ही कदाचित अधिकारी असाल, पण अधिकारी कशासाठी आहात? तर लोकांची सेवा करण्यासाठी, कोणाच्या गाड्या थांबवण्यासाठी नाही. त्यामुळे यंदा आपण जर जावई बापू आपण जर वेगळं काहीतरी करायला गेलात तर मग आम्ही ही गोष्ट विसरणार नाही आणि सरकार आल्यानंतर त्या गोष्टीकडे सुद्धा लक्ष दिल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. त्यामुळे बूथवर काळजी घ्या. आपण सर्वांना इलेक्शन हातामध्ये घ्यायचंय आणि ते तुम्ही सर्वजण घ्याल असा विश्वास व्यक्त करतो. राम कृष्ण हरे. विजय भाऊ आप आगे बढ़ो. तर ठरवलं, आपले आमदार विजय भाऊ झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. एडवांस बुकिंग शुरू है इफ्तेखार पार्क की. स्काई लाइन कॉन्ट्रैक्टर एंड इंजीनियर प्राइवेट लिमिटेड की पेशकश इफ्तेखार कॉलोनी साथ ही शुरू की जा रहा. दूसरा प्रोजेक्ट इफ्तेखार पार्क परभनी शहरधार रोड स्थित कलेक्टर द्वारा मान्यता प्राप्त NA 44 लेआउट, जिसमें आपको इस प्लॉटिंग में यह सुविधा मिलेगी. मेन रोड 50 फीट और अंदर के रोड 40 फीट 30 फीट, साथ ही साइड में गटू भी डाले हुए. हर प्लैट के पास रोड आप देख सकते हैं, आपको नजर आ रहे हैं. रोडों का काम भी अच्छे से मजबूती से किया गया है ताकि आने वाले 40-50 साल तक रोड नाली की दिक्कत ना आ सके. इस तरह से ध्यान में रखकर प्लैटिंग को डेवलपमेंट की गई है. आपको सारी सुविधा मिलेगी, जैसे हर घर में नल भी होगा. हर प्लॉट पर नल कनेक्शन जोड़ा गया है और रोशनी के लिए लाइट भी अच्छे से पोल बिठाए गए हैं. और 30 फीट पर बोर को पानी, 2.5 से 3 फीट पर मुरूम 2. अलग अलग गार्डन जैसे लेडीज और जेंट्स के लिए आप इस वीडियो में ये नज़ारा देख सकते हैं. गार्डन कितना शानदार बनाया गया. इसमें बच्चों को खेलने के लिए खिलौने भी सेट किए गए और 4500 स्क्वायर फीट में शानदार मस्जिद भी होंगी. हवा के लिए 2 पेड़. हर घर प्लॉट के सामने इन पेड़ों में कुछ ऐसे पेड़ है जो 6 महीने में कलर चेंज होते हैं. मराठवाड़ा में पहली बार मुस्लिम एरिया में डेवलपमेंट देखने को मिला है. साथ ही स्काई लाइन कॉन्ट्रैक्टर एंड इंजीनियर प्राइवेट लिमिटेड कंपनी के डायरेक्टर मेराज सिद्दीकी, इनका सेकंड प्रोजेक्ट इफ्तेखार पार्क इस नाम से शुरू की गई है. ये भी इसी इफ्तेखार कॉलोनी की तरह ही डेवलप किया जा रहा है. कलेक्टर NA 44 और साथ ही एडवांस बुकिंग शुरू की गई है. इस प्लैटिंग में सिर्फ 115 प्लॉट ही है इफ्तेखार पार्क की. और एक खास बात, इस प्लैटिंग से सीधे धार रोड को रास्ता भी निकाला गया है. इसमें भी लाइट नल नाली रोड और हर प्लैट के सामने पेड़ लाइट पोल, खुद की DP, जिनकी ख्वाहिश है ताकि वो ख्वाहिशमंद भी ले सके. इफ्तेखार पार्क आमदनी और जरूरत पर ख्याल रखते हुए ये प्लॉट निकाले गए. आप भी एक बार जरूर जाकर देखें और अपने सपनों को पूरा करें. जानकारी के लिए मौलाना अब्दुल रशीद नदवी, इन्हें 9997077513 इस नंबरों पर कॉल करके जानकारी हासिल कर सकते.